हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. आज सुरू झाली मेंदू वड्यांनी नाश्त्याची. त्याच्यानंतर आज होता सॅटर्डे, तर ही आदू मस्त झोपली होती आणि तिची माझ्यासोबत मस्ती चाललेली आज छानपैकी. आणि मग थोडा वेळ मस्ती करून मी तिला थोडासा वेळ दिला, कारण झोपेतून उठल्या उठल्या आम्हाला थोडं शांत बसायला आवडतं. त्याच्यानंतर मी झाले तयार, कारण आज होतं आमचं एक्झिबिशन, जे की रेवदंड्याच्या बीचवर होतं. महोत्सव होता तो, सागरी किनारा महोत्सव म्हणून. तर तिथे आमचा स्टॉल होता, तिकडे आम्ही जाण्यासाठी रेडी झालो. सामान मी एका गाडीने पाठवलं होतं. आणि हे आहे लाईव्ह तुम्हाला आंबे दाखवते, बिकॉज लोक विचारतात अलिबागमध्ये ऑल सीझन आंबे कसे मिळतात, तर मिळतात. त्याच्यानंतर आम्ही निघालो रेवदंडा मार्गे, पण एवढी ट्रॅफिक होती बिकॉज सगळी, जसं म्हटलं मी लास्ट ब्लॉगमध्ये, सगळी मुंबई अलिबागमध्ये आली आहे. हे आमचं एक्झिबिशन होतं, तिथे त्यांची तयारी चालू होती. आम्ही थोडं लवकरच गेलो होतो. आमचा सेटअप झाल्यानंतर छान इकडे सनसेट होता, बीच असल्यामुळे खूप मजा येत होती. 80% टुरिस्ट होते आणि बाकीचे तिकडे आजूबाजूला राहणारे लोक होते. छान असे परफॉर्मन्सेस चालू होते. आमचा खूप छान टाईमपास होत होता आणि कस्टमर्स पण चालू होते बऱ्यापैकी. तर मी काही शूट केलं होतं. हे एक कपल होतं, जे की त्यांना खूप जास्त भूक लागलेली आणि मी त्यांना ऑब्झर्व करत होते. ते खूप छान असे दोघंजण जेवत होते. त्यांना लोकांशी काही घेणं देणं नव्हतं की कुठला कॉन्सर्ट चालू आहे किंवा काही. ते त्यांच्या दोघांच्या जेवणामध्ये बिझी होते. मला असे लोक खूप जास्त आवडतात. ते त्यांच्या जेवणामध्ये एवढे मग्न होते की मी त्यांचा व्हिडिओ काढते हे त्यांना कळत नव्हतं. त्याच्यानंतर ही थोड्या वेळासाठी जेव्हा कस्टमर नसताना आम्ही दोघांनी घेतलेली क्लिप आहे. त्याच्यानंतर मग हे कस्टमर स्टार्ट झाले. हे धीरजने शूट केलं, मला माहीतही नव्हतं. आणि छान बऱ्यापैकी रिस्पॉन्स होता. अगदीच असं नाही, टुरिस्ट असल्यामुळे लोक मुंबईला बरीचशी खरेदी करतात. आणि असं पण इकडचे जे रेवदंडातले जे लोक होते ते नक्कीच आपल्याकडे खरेदी करत होते आणि खूप चांगला रिस्पॉन्स दिला त्यांनी. लिनन साड्या आपल्याकडे आहेत, त्याच्यासाठी तर खूपच चांगला रिस्पॉन्स असतो दरवेळीसारखा. त्याच्यानंतर थोड्या वेळाने नंतर सगळेजण थोडे कमी झाल्यानंतर कस्टमर, मी हे जाऊन फोटोज काढले. मला ह्या तात्या विंचूची खूप भीती वाटत होती आणि त्याने असा काहीतरी फोटो काढला माझ्यासोबत. नंतर आम्ही दोघांनी पण काही फोटोज काढले आणि असा संपला आमचा दिवस.